श्री स्वामी समर्थ। आज मार्गशीर्ष महिन्यातलं खंडेरायांचं षडरात्र चालू आहे आणि आज त्याच्यातला 5वा दिवस आहे। तरी मी तुम्हाला पहिल्या दिवशी मल्हारी महात्म्य या सप्तशतीचे मी महत्त्व सांगितले। त्याच्या रोज वाचनाने आपले नोकरी विवाहाच्या समस्या सुटतात। त्याचप्रमाणे हरिद्रा म्हणजेच भंडारा हा सुद्धा शिवशंकरांचेच अवतार जे खंडेराव आहेत त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून भंडारा आणि खोबरं उधळल्याने सुद्धा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तर आज मी तुम्हाला देवटी बुधली जी आपल्या कुळाचारामध्ये खंडेरायांच्या कुलधर्मामध्ये धार्मिक विधीमध्ये नेहमी आपण वापरतो तीच देवटी बुधली, तिचं सुद्धा खूप महत्त्व आहे। तरी युद्धामध्ये ज्यावेळेला मार्तंड भैरवांनी मणिमल्ल दैत्यांचा वध केला त्यावेळेला सर्व देवांनी प्रसन्न होऊन मार्तंड भैरवांना रत्नजडीत सिंहासनावर बसवले आणि सोन्याने रत्नजडीत दीपिका म्हणजेच दिवटी दाखवून तिच्याने आरती केली आणि त्यावेळी मार्तंड भैरव म्हणजेच आपले खंडेराय सर्व देवांवरती प्रसन्न झाले आणि त्यावेळेपासून दिवट्या व तेलासाठी बुधली घेण्याची प्रथा सुरू झाली। दिवटी ही सोन्याची, चांदीची, पितळेची, लोखंडाची व लाकडाची सुद्धा असू शकते आणि तिचा आकार हा मशालीसारखा असतो आणि म्हणूनच ज्यावेळेला धार्मिक विधी असतात, कुळाचार असतात किंवा उद्या चंपाषष्ठी आहे त्यावेळेला ही दिवटी प्रज्वलित करून आपण गडावरती, जेजुरी गडावरती ज्यावेळेला मान सन्मानाला जातो त्यावेळेला ती प्रज्वलित करून घेऊन जायची असते किंवा आपल्या घरी सुद्धा ज्यावेळेला आपण कुळाचार करतो त्यावेळेला ती दिवटी आपण प्रज्वलित करायची असते आणि ती आपण देवाच्या पायापासून ते मस्तकापर्यंत तिला ओवाळायची असते आणि त्याच्याने आपण देवाची आरती पण करायची असते आणि अशा प्रकारे आरती झाल्यावरती आपण खंडेरायांना नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग दुधाने ती दिवटी आपण विझवायची असते। आणि म्हणूनच दिवटी ही ज्ञानाचे तर बुधली ही त्यागाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात की बोध बुधली ज्ञानू दिवटी उजळा महाद्वारी। आणि म्हणूनच तुम्ही दिवटी बुधलीची पूजा तुमच्या देवघरामध्ये त्या खंडेरायाच्या षडरात्रामध्ये आवर्जून करा आणि उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी बुधली तुम्ही तुमच्या घराभोवती नक्की फिरवा आणि आपल्याला याचे काय अनुभव आले तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।